राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। कोर कमिटीच्या बैठकीत जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। राजेंद्र जैन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना राष्ट्रवादीचे सर्व नेते राहणार उपस्थित। मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता, पक्षाने दिलेली जबाबदारी मी पार पाडेन, प्रामाणिकपणे काम करणार। उमेदवारी मिळाल्यानंतर राजेंद्र जैन यांची ही पहिली प्रतिक्रिया। समीर भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यानं छगन भुजबळ नाराज। भुजबळांचा दिल्लीमध्ये जाण्यास नकार। सूत्रांची ही माहिती। भुजबळांनी घातलेल्या अटीला दिल्ली भाजपकडून रेड सिग्नल। समीर भुजबळांना मंत्रिपद दिलं तरच दिल्लीमध्ये जाणार अशी भुजबळांची अट। पक्षानं एकमतानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। सुनील तटकरे यांची माहिती। छगन भुजबळ नाराज नाही, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईल। राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांच्या चर्चांवरून तटकरेंची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना मोठा वेग। मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाशिकमध्ये गिरीश महाजनांची भेट। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू। गोकुळ गीतेंचे भाऊ गणेश गीते आणि प्रसाद हिरेंसोबत चर्चा झाली। उद्या महाजन दोघांसोबतही चर्चा करणार। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। महाजनांची शिंदेंसोबतही चर्चा झाली आहे। सामंतांची ही माहिती समोर। नाशिक विधान परिषदेवर उदय सामंतांसोबत 1.5 तास चर्चा केली। समोरचा उमेदवार किती कुचकामी आहे हे सामंतांना सांगितलं। माझी बंडखोरी ना भाजप विरोधात ना शिवसेनेविरोधात। नाशिक विधान परिषदेत अपक्ष म्हणून लढणाऱ्या प्रसाद हिरे यांची ही प्रतिक्रिया समोर। नाशिकची बंडखोरी रोखण्यात संकटमोचक अपयशी ठरले। गिरीश महाजन यांना आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये बंडखोरी रोखता आलेली नाही। नाशिक विधान परिषदेच्या बंडखोरीवरून एकनाथ खडसेंचा महाजनावर हा निशाणा। भाजपचे जळगावचे उमेदवार नंदू महाजन विधान परिषदेत निवडून येतील। नंदकिशोर महाजन यांची बाजू मजबूत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांचं हे वक्तव्य। महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमांचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही, तर मुद्दे नसल्यानं विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतात, शिंदेंचं हे उत्तर। पालकमंत्री असून कार्यक्रमाला शिंदेंना डावललं। नाराज होऊन शिंदे 2 ते 3 दिवस गावी जातील। अंबादास दानवेंनी डिवचलं। कॅबिनेट बैठकीत यावर आवाज उठवणार। संजय शिरसाट आक्रमक। भाजप आणि शिंदेंची नैसर्गिक युती म्हणून निमंत्रण नाही। नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमाचं शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं आदित्य ठाकरे यांचा हा ठोला। आता निमंत्रण पत्रिकेवरती नाव नसू द्या, येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचं नाव असेल। शिवसेनेला डावलून शिवसेना थांबणार नाही। नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमावरून बच्चू कडू यांची ही प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होणार। 23 पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील। संघटनात्मक बांधणीसाठी 3 दिवस काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये 10, 11 आणि 12 तारखेला होणार बैठका। बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल। अजित पवार मेला, त्याचा काही फरक पडला नाही, किशोर मसाळ यांचं वक्तव्य। तर अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीमध्ये होता मासाळ। अजितदादांवरील वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मासाळचा माफीनामा। 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार, मासाळचं हे स्पष्टीकरण। रायगडच्या पालकमंत्रीपदावर सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य। पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू। महायुती अधिक मजबूत होईल असा निर्णय व्हावा। भरत गोगावले यांच्याबाबत तटकरे यांचे हे सूचक संकेत। पालकमंत्रीपद आतापर्यंत तटकरेंनी अडवून ठेवलं होतं। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आमदार महेंद्र दळवी यांचा खासदार सुनील तटकरेंवर गंभीर आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव घेतलं, पण सुनेत्रा पवारांचा उल्लेख टाळला। तटकरेंच्या वक्तव्यावर दळवींचा संशय। बाळ मानेंच्या उमेदवारी माघारीवरती वैभव नाईकांचा पक्षाला घरचा आहे। बाळ मानेंच्या उमेदवारीवरती एकत्र बैठकीमध्ये निर्णय व्हायला हवा होता। पक्षावर ही नामुष्की आली नसती। ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईक यांची नाराजी। कोकण विधान परिषदेसाठी इच्छुक होतो, मात्र पक्षानं निर्णय घेतल्यानंतर कोणतीही नाराजी नाही। माजी आमदार राजन साळवी यांची ही प्रतिक्रिया समोर। मंत्री जरी आपला असेल तरी चुकत असेल तर त्यांना ठोकून काढा। गोंदियामधील देवरीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांना हा सल्ला। महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्याकडून विधान परिषदेच्या मतदारांचा मेळावा। विरोधी उमेदवार अभयसिंह जगताप यांची उंची वाढली आहे, मात्र त्यांची बौद्धिक वाढ झालेली नाही। जगतापांना 22 तारखेला अदृश्य शक्तीची ताकद समजणार, जयकुमार गोरे यांचा हा टोला। अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अचानक भेट। प्रवाशांची गैरसोय आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना झापलं। विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक यांच्या निलंबनाचे आदेश दिले।
मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांना DRI कडून अटक. कारवाईमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं जप्त. अजित आचरेकर हे सध्या 6 जण अटकेत. ड्रग्ज विरोधात राज्यभर कारवाया सुरू. देशासह राज्यात नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया समोर. किरीट सोमय्या यांचा किशोरी पेडणेकरांवर टर्टल हॉटेल घोटाळ्याचा आरोप. अंधेरी क्रीडा संकुलाच्या खेळाडूंसाठी असलेल्या 54 खोल्यांचं हॉस्टेल पेडणेकरांनी 5 वर्षांसाठी टर्टल हॉटेलला दिलं. सोमय्यांचा हा मोठा दावा. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके कालच्या आंदोलनानंतर संभाजीनगरच्या घरी परतले. आता अमेरिकेला परत जाणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करू, दिपकेंचा इशारा. बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांचा 18 जून नंतर बेमुदत संपाचा इशारा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी अद्यापही मिळालेली नाही. कामगारांमध्ये तीव्र नाराजी. 12 कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली. मुंबईमध्ये वॉटर टँकर चालक मालक संघटनेला कालपासून मध्यरात्रीपासून बेमुदत संप त्यांचा सुरू. केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय. आजपासून मुंबईमधील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसणार. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आरटीसीएस कर्मचारी आक्रमक झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांचा उद्या लाक्षणिक संप. मागण्या मान्य न झाल्यास 16 जूनपासून बेमुदत संपावर जाणार. कामोठ्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय. संतप्त नागरिक रस्त्यावर. महावितरण विरोधात घोषणाबाजी करत नागरिक रस्त्यावर. तणावपूर्ण परिसरात कामोठा पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे राज्यात शालेय स्तरावरती त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही. सरकारच्या पातळीवरती अद्यापही काही निर्णय झालेला नाही. प्रचलित धोरणाप्रमाणे शैक्षणिक धोरण सुरू राहील. शिक्षण मंत्र्यांचं हे स्पष्टीकरण. नाशिक शहरात अनेक पंपांवरती सीएनजी उपलब्ध नाही असं समोर. मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावरती सीएनजी असल्यानं मोठी रांग लागलेली. 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनं वेटिंगवर. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 2,500 चांदी 10,000 स्वस्त. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपये प्रति तोळा. चांदी जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलो. इराणसोबत जोपर्यंत शांतता करार होत नाही तोपर्यंत त्यांची गोठवलेली मालमत्ता खुली केली जाणार नाही. करार झाला नाही तर त्यांना नेस्तनाबूत करून टाकू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एक खळबळजनक वक्तव्य. आम्ही जैन हिंदूच आहोत आणि हिंदूच राहणार. मराठी मारवाडी जैन असा वाद करू नका. जैन मुनी निलेश चंद्र यांचं हे वक्तव्य. जैन समाज कधीच महाराष्ट्राचा आवाज दाबू शकत नाही. निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. राज्यात वादळी पावसाचा हवामान खात्याकडून इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यामध्ये जोरदार सरींची शक्यता. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी मान्सूनची पुढील वाटचाल जैसे थे. राज्यातील विविध जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा. यामध्ये सोलापूर, नांदेड, सांगली यासह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. दिल्लीच्या विमानतळावर वादळी वाऱ्यामुळे एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान. ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट सिस्टीम जागेवरून सरकून विमानांवर आदळली. अपघातामुळे विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यभरात 15 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा दिला सल्ला. सातत्यानं ऊस पीक घेतल्यानं परिणाम. पीक पद्धतीनं दुरुस्ती करण्याची गरज. तर सातत्यानं ऊस पिकाखाली आलेल्या जमिनी नापीक कशा होणार याकडे लक्ष दिलं पाहिजे. शरद पवार यांची ही प्रतिक्रिया. बंद असलेला आदिनाथ कधी सुरू करणार. प्रवक्ते सुनील तळेकर यांनी विनाकारण बागल कुटुंबावरती टीका करण्यात वेळ घालवू नये. आदिनाथचे माजी चेअरमन असलेले धनंजय डोंगरे यांचा आमदार नारायण पाटील यांचे प्रवक्ते सुनील तळेकर यांना टोला. पुण्याच्या भोरमधील तांबाड, मादगुडेवाडी या परिसरातल्या शेतातील अनेक विजेचे खांब वाकलेल्या अवस्थेत. वादळी वाऱ्यासह पावसामुळे पूल कोसळून मोठी दुर्घटना आणि जीवितहानी होण्याची शक्यता. प्रशासन मात्र दखलच घेत नाहीये, त्यामुळे नागरिकांचा संताप. परभणी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये काल सायंकाळच्या सुमारास पावसाची हजेरी. पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ. काही ठिकाणी रस्त्यावरती पाणीही साचलेलं. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. सखल भागामध्ये पाणी साचलं. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. नालेसफाई वेळेवर न झाल्यानं पाटील मळा, चांदणी चौक, अयोध्येखाली विक्रमनगर या भागांमधील नागरिकांच्या घरात पाणी.
सांगलीमध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं. शहरातच स्टेशन चौक रोड, शिवाजी मंडई परिसरातून वाहनधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. नांदेड वसमत महामार्गावर मरकळ पाटीजवळ भीषण वादळी वाऱ्यामुळे महापारेषणचा मुख्य वीज टॉवर कोसळला. निळा परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. वसमतकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मालेगाव मार्गाचा वापर करावा लागला. 11वीच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीची अर्ज नोंदणी सुरू. विद्यार्थ्यांना प्रवेश लॉक करणं अनिवार्य असणार. उद्या अर्ज करण्याची शेवटची संधी असेल. पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. वंदे भारतसह अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. 25 जूनपर्यंत 21 दिवसांचे प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग मेगा ब्लॉक जाहीर. पुणे रेल्वे विभागाची मान्सूनपूर्व कामं पूर्ण झाल्याचा दावा. रुळावर पाणी साचणं, दरड कोसळणं, सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड, ही कामं पूर्ण झाल्याचा देखील दावा. आजपासून नाफेडकडून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीला होणार सुरुवात. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट. कांदा खरेदी केंद्रांवरती गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरणाची चाचणी. वैद्यकीय साहित्य पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार. बुलढाण्याच्या राजुरामध्ये हत्याकांड प्रकरण. मृत महिलेची ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आवाहन. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून 50,000चं बक्षीस जाहीर. आढळलेला मृतदेह एका महिलेचा असून तिची हत्या करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुऱ्यातील बनावट हत्याकांड प्रकरण. आदिवासी संघटना आक्रमक. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, आदिवासी संघटनेचा हा इशारा. मुंबईमधल्या वरळी कोळीवाड्यामध्ये रात्री उशिरा 2 वेळा वीज गेली. तर रात्री 1 ते 2 आणि पहाटे 4 वाजेपासून वीज गेली. नागरिक संतप्त. सतत वीज जाते, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष. मुंबईमधील 835 बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस. 3000हून अधिक ठिकाणी झाडाझडती. 977 साईट्सना कारणे दाखवा नोटीस. मुंबईमधील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू. पालघर शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न गंभीर. पालघर नगर परिषदेची शहरातील तब्बल 109 धोकादायक इमारतींना नोटीस. यामध्ये 54 अतिधोकादायक, 44 धोकादायक इमारतींचा समावेश. मुंबई मधील मेट्रो वनच्या सेवेला 12 वर्ष पूर्ण. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनची प्रवासी संख्या 125 कोटींवर. एका दिवसात 5.79 लाख प्रवाशांच्या प्रवासाचा विक्रम. पीएमपीएमएलच्या प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. पीएमपीएमएलचे संचालक महेश आव्हाड यांची माहिती. नागरिकांच्या तक्रारी, अपघाताचं निराकरण यांचं नेमकं कारण शोधण्यासाठी हे कॅमेरे बसवले जातील. पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत 60% भूसंपादन पूर्ण. 900 कोटींचं वाटप करण्यात आलं अशी माहिती. 10 जून भूसंपादनाची अंतिम मुदत. पुणे महापालिकेची आज पाणी पुरवठ्यावर तातडीची बैठक. शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या चर्चेवर आज निर्णय. धरणांमध्ये कमी पाणीसाठा, त्यामुळे पाणी कपातीसंदर्भात निर्णय जाहीर. पुणे शहरात वेगवेगळ्या 7 सायबर चोरीच्या घटना. यातून पुणेकरांचे 1,31,00,000 लुटण्यात आले. आमिष दाखवून घातला जातोय गंडा. डॉक्टरकडे लवकर नंबर लावावा यासाठी तरुणीनं पीएसआय असल्याचा केला बनाव. पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये हा प्रकार घडला. समीना इनामदार असं या तोतया पीएसआय मुलीचं नाव. तर डॉक्टरला संशय आल्यावर त्यानं तक्रार केली. मुलीवर गुन्हा दाखल. पालघरच्या सफाईमध्ये अनधिकृत गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाची दादागिरी. डंपर वाहतुकीचं चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाला मारहाण. जीवेठार मारण्याची धमकी. सफाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. चारधाम यात्रा करत असताना अकोल्यातील एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू. रमेश केणे असं मृत भाविकाचं नाव. रमेश हे आपल्या कुटुंबासह चारधाम यात्रेला गेलेले. केदारनाथकडे जात असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. हरिद्वार मधल्या रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू. बुलडाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात. मेहकरजवळ पिंपरीमाळी या गावाजवळ ट्रकला खासगी प्रवासी बसची पाठीमागून जोरदार धडक. अपघातामध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी. दोघांची प्रकृती चिंताजनक. पुण्याच्या आळंदी मरकळमधील रेव पार्टीवर छापा. जवळपास 150 तरुणांचा पार्टीत सहभाग. नशेसाठी वापरले जाणारे अंमली पदार्थ जप्त. पुणे पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 78 जणांवर गुन्हा दाखल. पार्टीमधील 20 ते 25 जणांचे ससून रुग्णालयामध्ये तपासणी सुरू. मुंबईच्या वरळीमधील कॉन्सर्ट प्रकरणामध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल. स्पेसबाउंड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकावर गुन्हा. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. पुण्याच्या पाटसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड. गोळीबार प्रकरणामध्ये 18 आरोपींवर गुन्हा. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी कायद्याचा धाकही दाखवला.
नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीची प्रसूती करत नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतलं. 8ही आरोपींना 5 दिवसांची कोठडी तर तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डांगे यांनाही करण्यात आली अटक. अकोल्यात आजारी पतीला पाठीवरती घेऊन पत्नीची रुग्णालयात भटकंती. रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित. संबंधित व्हिडिओ AI जनरेटेड. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अजब दावा. जालन्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून नेल्याचा संतापजनक प्रकार. परतूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेला. रुग्णवाहिका उपलब्ध असताना देखील मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून नेण्यात आला. सिन्नरच्या मनेगाव बायपास ब्रिजखाली कारची दुचाकीला धडक. दुचाकीवरील बालकासह एक जखमी. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्याचा घातपात झाल्याचं समोर. पत्नी आणि मेहुण्याला लक्ष्मण मांडले यांची हत्या केली. घातपाताचा सीसीटीव्ही समोर. सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोधही सुरू. बुलडाणा या ठिकाणच्या राजुरा हत्याकांड प्रकरणी पोलिसांवर आरोप. तर पोलिसांनी बेदम मारहाण करत न केलेला गुन्हा कबूल करायला लावला. शिवानी कळमेकर यांच्या भाऊ आणि वडिलांचा आरोप. राज्याचे पोलीस महासंचालक आज जळगाव जामोद पोलीस ठाण्यामध्ये जाणार.